आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत श्री स्वामी बॅग्स आणि शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे तब्बल 25,000 तुळशी, फळझाडे, फुलझाडे आणि औषधी रोपांचं मोफत वाटप करण्यात आलं। या उपक्रमाला भाविक आणि नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलाय। प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान येथे झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक तसंच पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला होता। कार्यक्रमाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। या प्रसंगी माजी एटीएस प्रमुख माननीय भानुप्रताप बर्गे यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली। तसंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी बॅग्स मित्र परिवार आणि शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव सुद्धा केला। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी देखील उपक्रमास भेट देऊन आयोजकांचं अभिनंदन केलं आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात येणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगत आपल्या सदिच्छाही व्यक्त केल्या। कार्यक्रमास माजी उपमहापौर, नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप, श्री स्वामी बॅगचे संचालक राहुल जगताप, शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक परदेशी, वैभवी जगताप, प्रणोती जगताप, वेदांत पांचाळ, साहिल उरेचा, सर्वज्ञ परदेशी, प्रतीक पेडामकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना राहुल जगताप म्हणाले की पर्यावरणाचं संरक्षण करणं ही संतांची शिकवण आहे। संतांच्या विचारांचा वारसा जपत वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे आणि त्याच उद्देशानं आषाढी एकादशीच्या निमित्तानं या रोप वाटप उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमादरम्यान नागरिकांना तुळशी, विविध फळझाडे, फुलझाडे आणि औषधी वनस्पतींची रोपे मोफत वितरित करण्यात आली आहेत। या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळण्याबरोबरच धार्मिक उत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आलाय। सिंहगड रोड येथील विठ्ठलवाडीला येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी शांतिनिकेतन आणि स्वामी बॅग हे दरवर्षी रोप वाटपाचा कार्यक्रम करतात। यामध्ये तुळशीची रोपं असतात, औषधी रोपं असतात, अनेक रोपं देतात। यावेळेला सुद्धा त्यांनी 25,000 रोपांचं वाटप इथे ठेवलंय। एक चांगला उपक्रम त्यांनी दरवर्षी हाती घेतलाय, सातत्य त्यामध्ये ठेवलंय की 25वं वर्ष आहे, 25 वर्ष पूर्ण झाले असं सातत्य ठेवून ते काम करतात। पर्यावरणपूरक आपले उत्सव असावेत आणि पर्यावरणाचं संगोपन कसं करता यावं यातला एक चांगला संदेश त्यांच्याकडनं सगळ्यांना दिला जातो। आवाहन करेन की आपणही पर्यावरणाची जपणूक केली पाहिजे। सध्या आपण ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करतोय। पाऊसही जसा पूर्वी पडायचा तसा पडत नाही, कधी कमी पडतो तर कधी जास्त पडतो, कमी वेळेत पाऊस पडतो आणि या सगळ्याचा फटका आपल्याला बसतो। त्यामुळे आपण आपल्या पर्यावरणाचं रक्षण आपणच करायला पाहिजे। राहुल जगताप, श्री स्वामी बॅग संचालक, प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी इथे शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान व श्री स्वामी बॅग्स सगळे शिक्षक, वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होतो। गेले 25 वर्ष हा कार्यक्रम सातत्यानं होत आहे। हे उपक्रमाचे 26वे वर्ष आहे की एन्व्हायरमेंटचा जो बदल आहे, आपण उन्हाळा बघितला, जो चालू पावसाळा बघितला, हे वातावरणातले बदल आहेत, त्यातनं एक खारीचा वाटा म्हणून श्री स्वामी बॅग्स यांच्या वतीने यावर्षी 25,000हून अधिक तुळस, फळझाडं, फुलझाडं या रोपांचे वाटप होत आहे। त्याचा लाभ भाविकांनी आवर्जून घ्यावा आणि ते रोप आपल्या अंगणात, दारात, शेतात, परिसरात लावून ते वाढवावं। सद्गुरू पै माऊली आणि मातृतुल्य माई यांना कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे आदरणीय दादा आणि वहिनींना सुद्धा विनम्र अभिवादन। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी मंदिरात गेले 25 वर्ष हा उपक्रम चालवणारे आमचे मित्र स्वामी बॅगचे मालक राहुल शेठ जगताप यांनी हा उपक्रम गेले 25 वर्षापासून या ठिकाणी चालवतात। आज आपण विठ्ठल हा जो विटेवरी उभा आहे तो विठ्ठल प्रेमळ आहे। त्या विठ्ठलाची सद्भावनेने आपण या लाखो वारकरी आज या ठिकाणी येतात
आणि दर्शन घेतात. आज अनेक वारकरी पंढरपूरला जातात, पण पंढरपूरला ज्यांना जाता येत नाही अशा भाविकांना या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून आपल्याला दर्शनाला येता येतं. म्हणून मी स्वामी बॅगचे आणि इथल्या रहिवाशांच्या आणि विठ्ठलवाडीतल्या समस्त गावकऱ्यांच्या आणि सद्गुरू वामनराव पै यांच्या वतीने सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी गेले 26 वर्ष स्वामी बॅग, शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि विजयश्री मंडळाच्या वतीनं हा जो उपक्रम केला जातो, हे खरोखर उपक्रम हा एक गौरवास्पद आणि आनंदास्पद असा आहे. कारण प्रति पंढरपूर विठ्ठलवाडी या ठिकाणी हजारो भाविक दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने येत असतात. या ठिकाणी त्यांना विठ्ठलाच्या प्रसाद रूपाने दरवर्षी जे वृक्ष झाडं, आयुर्वेदिक झाडं जी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहेत, अशी आयुर्वेदिक झाडं असतील, तुळशीचं वृंदावन या ठिकाणी स्वामी बॅग यांच्या वतीनं भेट दिला जातो. आणि हा खरोखर एक आनंदाचा आणि एक कौतुकास्पद आणि गौरवास्पद असाच उपक्रम आहे. हा उपक्रम सातत्यपूर्ण मागील 26 वर्षापासून चालू आहे. याबद्दल या उपक्रमाचे आयोजक राहुल शेठ जगताप असतील, प्रफुल्ल शेठ जगताप असतील, यांचे देखील मनापासून धन्यवाद. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.